हिवरखेडमध्ये आसरामाता मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न। हिवरखेड येथील पुरातन कालीन विहिरीवर आसरामातेचे लहानसे मंदिर होते। नळ योजनेमुळे विहिरी बुजल्या गेल्याने त्या ठिकाणी आसरामाता मंदिर निर्मितीचा उपक्रम लोकसहभाग व मंदिर समितीकडून पूर्ण करण्यात आला। या जीर्णोद्धारानंतर त्या ठिकाणी आसरामाता मूर्तीची नव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या मूर्ती स्थापनेनिमित्त हरिभक्त परायण भागवताचार्य विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे देव बैसले सिंहासनी या अभंगावर कीर्तन झाले। यावेळी विठ्ठल मंदिराचे वारकरी व गाडेगावचे श्रीकृष्णमुळे, गजानन कोकाटे, बाळकृष्ण वाकोडे, नरेंद्र काळे, ज्ञानेश्वर ताथोड या साथीकऱ्याचे सहयोगाने कीर्तनाला रंगत आणली। तर यानंतर मूर्तीची व कलशाची विधिवत पूजनासाठी पुरोहित जयेश जोशी, पंडित जोशी यांचे पौरोहितात यजमान झालेले 7 जोडपे संतोष नेरकर, राजाराम बांते, विठ्ठल भाकरे, अमोल नेरकर, ज्ञानेश्वर मानकर, पवन नेरकर, सागर उगले या 7 सौभाग्यवतींसह मूर्ती स्थापना, कलश स्थापना, यज्ञपूजनात सहभाग घेत हवनामध्ये आहुती अर्पण केल्या। त्यानंतर कीर्तनकार हरिभक्त परायण तेल्हारकर महाराज यांनी आसरामाता मूर्ती, शिवपिंड व नंदीची विधिवत पूजनानंतर स्थापना केली। या मूर्तीची व कलशाची आदल्या दिवशी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर 14 एप्रिलला सकाळपासूनच विधीपूर्वक पूजा हवन यजमान यांच्या हस्ते करून मंदिरावर कलशारोहण विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे हस्ते पार पडले। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।